नमस्कार मित्रांनो, जमीन आणि कायदा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी तुमच्या शेताला रस्ता नाही तर तुमच्या शेताला रस्ता कशा प्रकारे मिळणार हे त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेती वाहतात, परंतु त्या ठिकाणी शेताला रस्ताच नाही, किंवा पूर्वी शेताला रस्ता होता परंतु आता त्या ठिकाणी शेजारील व्यक्ती त्या शेतातील रस्त्याची अडवणूक करतात. तर त्या ठिकाणी याच्यावर उपाय काय हे त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांचा रस्ता अडवला गेलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना नवीन रस्ता पाहिजे अशा शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे शेत जमिनीबद्दलचे व शेतीबद्दलच्या कायदेशीर माहिती त्या ठिकाणी आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो. चला तर पाहूया की तुम्हाला त्या ठिकाणी रस्ता कशा प्रकारे मिळणार आणि नवीन रस्त्याची मागणी कशा प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकते. चला तर पाहूया. सर्वात पहिले त्या ठिकाणी समजुतीनं मार्ग काढा. आपले शेजारी असतील यांच्यासोबत समजुतीनं मार्ग काढा. चर्चेतून त्या ठिकाणी मार्ग निघू शकतो अशा पद्धतीची भूमिका घ्या, कारण लगेच भांडणे करून त्या ठिकाणी हा प्रश्न मिटत नसतो. तर कधी कधी चर्चा करून सुद्धा अशा पद्धतीचा मार्ग निघू शकतो. शेजारील व्यक्ती रस्ता देतच नसेल तर त्या ठिकाणी पुढे काय करावे? पुढे त्या ठिकाणी तुम्हाला तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे त्या ठिकाणी लेखी अर्ज द्यावे लागेल. आता लेखी अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी मेसेज करा. मी लेखी अर्जाचा नमुना त्या ठिकाणी तुम्हाला देऊन देईल आणि तोच लेखी अर्जाचा नमुना घेऊन तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाकडे त्या ठिकाणी लेखी अर्ज सादर करावा लागेल. त्या ठिकाणी तोंडी बोलून जमत नाही तर आपल्याला लेखी अर्ज सुद्धा सादर करावा लागेल आणि तो लेखी अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आता या लेखी अर्जासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट द्यायचे ते सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहूया. यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात पहिले सातबारा तुम्हाला तयार ठेवावा लागेल, 8. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला गावचा नकाशा जो तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकता. तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड आणि तुमच्याकडे जर इतर रस्त्यासंबंधीचे काही पुरावे असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी जोडू शकता. आणि हे सगळे कागदपत्र आणि मी दिलेल्या अर्जाचे नमुना घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तलाठी किंवा तहसील कार्यालयात त्या ठिकाणी जावे लागेल. त्यानंतर सर्व अधिकारी तुमची ती जी तक्रार आहे ती पाहण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणी करतील आणि दोन्ही बाजूचं ऐकून घेतील, दोन्ही बाजूचे असणारे पुरावे पाहतील आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी निर्णय देतील. यामध्ये त्या ठिकाणी खरोखरच तुम्हाला रस्त्याची गरज आहे का या संबंधीचा सुद्धा ते सगळी पाहणी करून निर्णय देऊ शकतात. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की त्या ठिकाणी भांडणे करू नका. हा मुद्दा त्या ठिकाणी शांतपणे सुद्धा सुटू शकतो, नियमानुसार त्या ठिकाणी सुटू शकतो. त्या ठिकाणी दोन्ही शेतकरी चर्चेनं सुद्धा हा मुद्दा सोडू शकतात किंवा चर्चेतून मार्ग निघतच नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेवटी तहसील कार्यालयाकडे त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि हे तहसील कार्यालयाकडे गेल्यानंतर तुम्हाला जे पोचपावती वगैरे मिळणार ते सगळं त्या ठिकाणी जपून सांभाळा. जे कागदपत्रे आहेत ते त्या ठिकाणी वेळेवर हजर ठेवा. अशा पद्धतीनं अशा मार्गातून त्या ठिकाणी तुम्हाला नवीन रस्ता किंवा जुनाच असलेला रस्ता बंद केला असेल तर हा मिळू शकतो. तुमचाच काही असा प्रश्न आहे का? असा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पाठवा. त्याचे कायदेशीर किंवा नियमानुसार जे काही प्रक्रिया असेल त्याचे उत्तर मी त्या ठिकाणी देईल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.